3 तासांचा प्रवास करून शेवटी आम्ही एकदाच मुंबई एअरपोर्टला पोहोचलो होतो. समर्थ म्हणजेच अक्षज, त्याची झोप झाल्यामुळे तो छान फ्रेश होता. असं काही दृश्य छान होतं. समर्थ आणि त्याचे पप्पा दोघांची छान मस्ती चालू होती. समर्थ पुढे आणि त्याच्या मागे त्याचे पप्पा, असं काही चाललं होतं. तो ह्या शॉपमधून त्या शॉपमध्ये सारखं काही ना काही वस्तूंना हात लावत होता. त्याचे पप्पा फार वैतागले होते. पण ते तरी काय करणार, कारण प्लेन अगोदरच 1 तास उशिरा आलं होतं आणि मीही त्याला घेऊन फार थकली होती, म्हणून पुन्हा त्यांच्याकडे अक्षजला दिलं होतं. शेवटी आमचं विमान जाण्याची वेळ झाली होती. परत 2 तासाचा प्रवास करून आम्ही कोलकाता एअरपोर्टवर पोहोचलो होतो.